वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज आपण बनवणार आहोत बिट्ट्या. चला व्हिडिओची सुरुवात करूया. बिट्ट्या बनवत आहे. बिट्ट्या बनवायची तयारी करू आता. पीठ घ्यायचं आहे. आता याच्यात टाकू आपण काय आहे, ओवा टाकायचा. ओवा टाकत आहोत आपण याच्यात. आणि याच्यात येत आहे मीठ टाकू चवीपुरतं. थोडस कडकच पाहिजे. थोडंसं तेल घेऊ आता आपण याच्यात. पीठ मळून झालंय आता. त्याला झाकून ठेवून देऊ 10-15 मिनिटासाठी. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू. तेल घेते. एक माप तेल घेतलं आहे. आता चालले आहे कढईमध्ये कांदे, लसूण जिरं पेस्ट, 1 चम्मच धनिया, हळद आणि चवीपुरते मीठ. आता टाकू 1 चम्मच तिखट. आता टाकू टमाटर. हा आहे गोडा मसाला. झाकून ठेव. तोपर्यंत भाज्या चिरून घेऊ. हे आलू ना सालसकटच कापावं लागते बिट्ट्यासाठी. साल असल्यानंतर जास्त चव देते आलू. आता वांगे कापून घेऊ. वांगे पण असे मोठे मोठेच कापून घ्यायचे. वांगे कापून झाले आता. आणि हे पण बघू शकता तुम्ही, सगळं एकजीव झालेलं आहे. आता भाजी चालली आहे त्याच्यामध्ये आलू वांग्याची. बघू शकता तुम्ही. हे सगळं मिक्स झालंय आता. झाकून ठेवून देऊ. कमी गॅसवर पाणी टाकून शिजायला ठेवून देऊ. भाजी शिजत आहे. इकडे आपली डाळ पण रेडी आहे. आणि याच्यात आहे भात. पीठ झालंय का? छान झालंय. तेल लावायचं. त्याला असं फोल्ड करत नाही. आणि हे फोल्ड करत न्यायचं. हे दोन्ही कॉर्नर पकडून त्याला गोल बनवायचं. हे असं बनवायचं. आता यांना आपल्याला कुकरमध्ये स्टीम करावं लागेल पहिले. तिथं मी इडलीचा कुकर घेतलाय. 1 तांब्या पाणी टाकू याच्यात. तेल लावून घेऊ. याच्यात आता हे बिट्ट्याचे गोळे ठेवू. आता झाकण लावून हे आता आपण 20 मिनिटं ठेवू. 20 मिनिटानंतर बघू झालंय का ते. ठीक आहे. अरे हा कोण आहे? हा तर ओळखीचा दिसत आहे. अरे सिंबू. बघू शकता सिंबू उठला आहे. उठलाय, त्याला मस्ती सुचत आहे बघा. टेबल उचलू द्या, स्टूल उचलू द्या, खुर्ची उचलून फेकतो. एवढा तर बदमाश आहे तो. इथे हाय का? हाय. सिंबा हाय म्हणत आहे. हाय म्हणा. हो चालला त्याच्या कामाला. सिंबाची मस्ती सुरू झाली आहे. बघू शकता तुम्ही. ए सिंबू, ए सिंबू. हो हा मला घाबरवत आहे बघा. घाबर ना मम्मी. तो तुला घाबरत आहे ना. त्याच्या दादीला घाबरवत आहे. हाय गाईज. हाय का बाबू. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. काय काय पाहिजे? काय पाहिजे? त्याला ते बघायचं आहे काय आहे त्यामध्ये ते.
थांब थोडा ए. वेळ. थोडा वेळात आपण दाखवू याच्यात काय आहे. तुलाही माहित हा, पडलं. दाखवते. हे बघ. बापरे. अहो. त्याला तरी त्याच्यातच बघायचं आहे. त्याला बघायचं दाखव. आहे ते पूर्ण काढून काय आहे ते. शिंबूला बघायचं आहे काय आहे. हे बघ रे. स्टूल कसं घ्याय? आता झाली आपली भाजी. झाली. आपण गॅस बंद करू आता भाजीचं. हे बघून घेऊ एकदा अजून झालंय का. झालेलं आहे. तुम्ही बघू शकता बिट्ट्यांना बाहेर काढून टाकलं आहे कुकर मधून आणि यांना 20 मिनिटं ठेवलं होतं. आता याची होईल कटिंग. एका याचे 4च भाग करू. चांगले होतात. हा परत आला मम्मी. शी. बघू शकता परत आला आहे मस्ती करण्यासाठी. खायचा. एका बिट्ट्याचे 4 भाग करायचे आहे. त्यानंतर आपण त्यांना फ्राय करू तेलामध्ये. बघू शकता हा माझ्याकडे आहे. जेवण ते मम्मी याला. हो त्याला घेऊन कसं करू मी. त्याला खायचं आहे. हे झाले आता कापून. यांना आता तळायला घेते. तेल आला आहे. आता थोडंसं तेल गरम होईल. त्याच्यानंतर बिट्ट्यांना आपण गरम गरम तेलमध्ये टाकू आणि त्यांचं काम तमाम करून टाकू. का? फरशी पुसतो, कधी झाडू मारतो, जा आता. कधी खाली- सोफ्यावरचे सगळे कव्हर काढून परत लावतो. घरची काम करायचे याला. झालंय आता तळून काढते मी. बिट्ट्या मस्त तळून झालेले आहे. बघू शकता मस्त गोल्डन झाले आहे. गोल्डन ब्राऊन बघू शकता तुम्ही. बघू शकता बिट्ट्या तयार झाले आहे. आणि हे डाळ आपल्याला नॉर्मलच पाहिजे. जेवण झालंय रेडी. आता जेवायला बसू. बघू शकता ताट वाढून झालं आहे. याच्यामध्ये आलू वांग्याची भाजी, डाळ, भात आणि बिट्ट्या आहे. बघू शकता बिट्ट्या तुम्ही. हो करत आहे. चला आता टेस्ट करून बघू. हो. बघू शकता सिम्बा माझ्यासोबत बसला आहे जेवायला. चला टेस्ट करू. काय म्हणताय सिम्बा. चला आता आपण जेवण टेस्ट करून बघू. पहिले सिम्बा टेस्ट करणार आहे. चांगलं आहे. आता मी टेस्ट करणार आहे. बघू शकता तुम्ही. एक नंबर बन रहा है. तुम्ही ट्राय करू शकता ही रेसिपी घरी. म्हणतात बिट्ट्या. कसं बनलंय मम्मी बिट्ट्या. एक नंबर. वहिनी मस्त. तुम्ही बघू शकता. आता दादा त्याच्या स्टाईलनी बिट्ट्या खाणार आहे. आता भाजी मिक्स करत आहे. आता त्याच्यामध्ये डाळ. त्याच्यावर तुम्ही बघू शकता दादाने पूर्ण मिक्स करून टाकला आहे. मला ते टेस्ट करणार आहे. बिट्ट्या. मस्त मस्त.
तुम्ही ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये पक्का सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.